तुम्ही पालक आहात, शिक्षक आहात, तुम्हाला पण तुमच्या मुलांना चांगली सवय व हुशार बुद्धिमान बनवायचं आहे ना. माझ्याकडे हे एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे हुशार विद्यार्थीचे 50 सवय आणि हे जे लेखक आहेत SS मोहिते सर. चला तर आपण डिस्कस करूया की ह्या पुस्तकामध्ये काय काय लिहिलं आहे. जसं की सांगितलं, शिक्षक किंवा पालक त्यांना हा प्रश्न नेहमीच सतावतो की आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना कशा चांगल्या सवयी लावायच्या. खरं तर या पुस्तकामध्ये खूप छान सवयी दिलेल्या आहेत. हे पुस्तक मी पूर्ण वाचले आणि आज आपण त्याच्यावरतीच डिस्कशन करणार आहे. नक्की मॅम, आपण पूर्ण हे डिस्कस वगैरे करूया आज. ओके. आता आपण खूप वेळ असं बघतो की मुलं वेळेवरती अभ्यास करत नाही, तर रोज वेळेवर अभ्यास करण्यासाठी सवय का लावावी? रोज ठराविक वेळेला आपण अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये खरंच लावायला पाहिजे आणि मला असं वाटतं ती खूप महत्वाची. कारण जेव्हा रोज आपण अभ्यास करतो तेव्हा आपण सराव करतो आणि परीक्षेच्या वेळेस ऍक्च्युली ताण कमी होतो. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं कंटिन्यू अभ्यास नाही करत, त्यामुळे एकदम ताण वाढतो, एकदम टेन्शन येतं, मग शेवटी घाईघाईने अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट येत नाही, चांगले मार्क्स पडत नाही आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो तो डाऊन होतो. पण डेली अभ्यास केल्याने एकाग्रता वाढते, चांगले मार्क्स मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्याने रोज वेळेवर अभ्यास करण्याची सवय लावली पाहिजे. अभ्यासाचे छोटे छोटे भाग करून शिकण्याचा फायदा काय? मोठा अभ्यास जेव्हा आपण एकाच वेळी केला तर तो खूप आपल्याला कठीण वाटू शकतो, बरोबर. त्यामुळे काय करतो आपण, जे अभ्यास असतो त्याचे छोटे छोटे भाग करतो, जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला खूप इझी होतं. प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे विषय आपल्याला समजून घ्यायला इझी पडतं आणि त्यामुळे आपला ताण कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यासाबद्दल आपली रुची वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासाचं खूप चांगलं नियोजन होतं आणि त्याची आपण पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन करू शकतो. कारण आपण आपल्या पूर्ण अभ्यासाला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केले, त्यामुळे आपल्याला ती रिव्हिजन करणं खूप इझी जातं आणि आपल्याला रिझल्ट पण खूप चांगला मिळतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाला छोट्या छोट्या भागामध्ये डिवाइड केलं पाहिजे आणि रोज नियमित अभ्यास केला पाहिजे. नोट्स बनवायची सवय विद्यार्थ्यांसाठी कशी उपयुक्त आहे? मला असं वाटतं नोट्स बनवणे खरं तर ही खूप प्रभावी अभ्यासाची एक पद्धत आहे. कारण जेव्हा आपण वर्गात मुलांना शिकवतो, त्याचे जे काही मुद्दे असतात, तर त्याच्यासाठी जेव्हा ते नोट्स काढतात, ते नोट्स जे असतात ते संक्षिप्त रूपात असतात आणि जेव्हा पूर्ण वाचण्यापेक्षा आपण जेव्हा एकदम हायलाइटेड नोट्स वाचतो तेव्हा आपल्याला त्या विषयाबद्दल जास्त इंटरेस्ट येतो, आपण चांगला अभ्यास करतो आणि ते पॉइंट्स खूप चांगले लक्षात राहतात. हेच या पुस्तकामध्ये खरं तर सांगितलंय. आणि या पुस्तकामध्ये जे आपण पहिल्या 2 प्रश्नांची सुद्धा उत्तरं घेतली, त्याचबरोबर नोट्स किती इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि ते नोट्स वापरून तुम्ही कसं तुमच्या अभ्यासाला अजून जास्त मजबूत बनवू शकता हे या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. तर मला असं वाटतं ह्या ज्या टेक्निक आहेत त्या प्रत्येकाने वापरल्या पाहिजे. नियमित रिव्हिजन का आवश्यक आहे? आपण जेव्हा पुनरावृत्ती म्हणतो, मला असं वाटतं पुनरावृत्ती खूप महत्वाची आणि ह्या पुस्तकात सुद्धा सांगितले किती महत्वाची. पुनरावृत्ती म्हणजे काय, एक गोष्ट किंवा एखादा शिकलेला विषय आपण तो विसरला जाऊ नये यासाठी नेहमी त्याला रिव्हिजन करतो, पुनरावृत्ती करतो आणि त्यामुळे काय होतं की आपण ज्या चुका करतो त्या चुका आपल्याला लक्षात येतात आणि ऍक्च्युली कुठल्या भागावरती जास्त लक्ष द्यायचंय, कुठला जो पॉइंट आहे तो जास्त स्ट्रॉंग करायचा आहे, त्याने कसा विद्यार्थ्यांमध्ये ताण आपण कमी करू शकतो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. तर यासाठी पुनरावृत्ती खूप महत्वाची आणि ती सवय प्रत्येक मुलामध्ये असणं खूप गरजेची आहे. प्रश्न विचारण्यासाठी हिंमत का असावी? मला असं वाटतं या पुस्तकामध्ये जे सांगितले की प्रश्न विचारण्याची का हिंमत असावी. बऱ्याच वेळा असं असतं की मुलांना प्रश्न विचारायला भीती वाटते, लाज वाटते आणि त्यामुळे ते प्रश्न विचारत नाही आणि ती जी शंका आहे कायम त्यांच्या मनात घर करून राहते. पण खरं तर प्रश्न विचारल्याने आपल्याला त्याची उत्तरं मिळतात आणि आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि आपलं व्यक्तिमत्व सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं आणि आपल्याला शिक्षकांकडून, पालकांकडून चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि आपल्यामध्ये एक जिज्ञासू वृत्ती तयार होते. त्यामुळे प्रश्न हे नक्की विचारायला पाहिजे हे या पुस्तकात सांगितलंय. ग्रंथालयाचा वापर विद्यार्थीसाठी का महत्वाचा आहे? खरं तर या पुस्तकात सांगितलंय की ग्रंथालय म्हणजे हे ज्ञानाचं भंडार आहे. तर आपण जेव्हा ग्रंथालयात जातो, वेगवेगळ्या पुस्तकांवरती आपण अभ्यास करतो, वेगवेगळ्या पुस्तकांना वाचतो, तेव्हा आपल्याला त्याचा संदर्भ लक्षात येतो, त्याच्याबद्दल सखोल माहिती आपल्याला मिळते, वाचनाची आवड आपल्यामध्ये तयार होते आणि खरं तर त्यातल्या ज्या कल्पना आहेत, वेगवेगळे विषय आहेत, त्याच्या बाबतीत आपल्यामध्ये खूप जास्त एकाग्रता तयार होते. विविध लेखकांची पुस्तके आपण वाचतो आणि आपल्या नॉलेजमध्ये खूप जास्त भर पडते. त्यामुळे मला असं वाटतं ग्रंथालयाचा प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित वापर केला पाहिजे आणि खूप चांगले चांगले पुस्तकं वापरले पाहिजे आणि खूप आपल्या नॉलेजमध्ये भर टाकली पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन का आवश्यक आहे?
आता जसं तुम्ही विचारलं की वेळेचे व्यवस्थापन का महत्वाचे आहे, तर ह्या पुस्तकात सांगितले की वेळ ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे, अत्यंत मौल्यवान संपत्ती आहे. जेव्हा तुम्ही वेळेचं व्यवस्थित नियोजन करता, मग ते अभ्यास असो, खेळ असो किंवा तुमचे वेगवेगळे विषय असो, कोणत्या विषयाचा कधी अभ्यास केला पाहिजे, हे जेव्हा प्रत्येक तुमचं वेळेचं नियोजन असतं किंवा कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं, कुठे आपला जास्त वेळ वाया जातो, हे जेव्हा तुम्ही पद्धतशीर एक प्रायोरिटी वाईज ज्याला म्हणतो प्राधान्य देतो, तेव्हा एकदम प्रॉपरली होतं आणि सगळं तुम्ही प्रॉपरली मॅनेज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला ताण येत नाही, तुम्ही व्यवस्थित मॅनेज करता, व्यवस्थित गोष्टी टाइम मध्ये कम्प्लीट होतात. त्यामुळे वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. एकाग्रता यशासाठी कशी महत्वाची आहे? एकाग्रता, खरं तर एकाग्रता ही खूप महत्वाची आहे. जेव्हा विद्यार्थी किंवा पालक असू दे, शिक्षक असू दे, ते आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही जेव्हा कोणतंही काम करता, तुमच्यात एकाग्रता असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एकाग्रता, म्हणजे मी जर अभ्यास करतेय तर माझा फोकस हा अभ्यासावरती पाहिजे, त्यावेळेस मोबाईल टीव्हीवर अजिबात नाही पाहिजे. आणि या पुस्तकामध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलंय की जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा अभ्यास, किंवा तुम्ही जेव्हा वेगळ्या विषयांवरती वेळ घालवता वेगळं. त्यामुळे एकाग्रता जर असेल, तुमचा कामाचा स्पीड वाढतो, कामामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला येतो, तुम्हाला डिस्ट्रॅक्शन येत नाही. त्यामुळे एकाग्रता खूप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी का घ्यावी? विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी का घ्यावी, खरं तर या पुस्तकात सांगितलंय की आपण जेव्हा शारीरिक काळजी घेतो, आपण जेव्हा अभ्यास वृत्ती असते, बऱ्याच वेळा आपण शरीराची काळजी घेत नाही, आरोग्याची काळजी घेत नाही. पण विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप, पुरेसा आहार, त्यानंतर व्यायाम केला पाहिजे, जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहतं. आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांनी जर संतुलित आहार घेतला, पाण्याचं जर प्रमाण चांगलं ठेवलं, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या शैक्षणिक जीवनात त्याचं खूप महत्वाचं योगदान आहे. त्याचबरोबर तुम्ही हेल्दी राहता, हॅपी राहता आणि प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही एकाग्र करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये सांगितल्या आहेत. जीवनात उद्दिष्ट असणे का आवश्यक आहे? उद्दिष्ट म्हणजे काय? उद्दिष्ट खरं तर हा खूप महत्वाचे आहेत आपल्या जीवनामध्ये. मग ते तुम्ही कोणत्याही लेवलला असं, जर तुम्ही विद्यार्थी आहात तर विद्यार्थ्यांनी जर उद्दिष्ट खूप आधीच सेटल केले तर मला असं वाटतं त्यांना लॉंग टर्म पर्यंत यश मिळतं. आणि ह्या पुस्तकात सांगितले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला परिश्रम, सातत्य, आणि तुमच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात, पण तुमच्याकडे जर उद्दिष्ट असेल तर तुम्ही त्या अडचणींना दूर करून तुमच्या ध्येयावरती निश्चित होऊन तुमचं ध्येय तुम्ही साधू शकता. आणि तुमच्या आयुष्यात जे पाहिजे, तुम्हाला जे पण करिअरमध्ये जायचं किंवा ज्या पण गोष्टी मिळायच्या त्या खूप इझिली तुम्ही मिळवू शकता. सो मी जे तुम्हाला आता या पुस्तकामधल्या गोष्टी सांगितल्या तो फक्त एक सारांश आहे, पण तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे नक्की पुस्तक वाचा. ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लेखकाने सगळ्या गोष्टी मांडल्यात आणि मला असं वाटतं त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. नक्की मॅम, हे पुस्तक मी नक्कीच वाचेल. ओके, सो तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्की वाचा. याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 50 सवयी दिलेल्या आहेत, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात जर अवलंबल्या तर त्याला नक्कीच रिझल्ट चांगला भेटेल. आणि आपले जे लेखक आहेत डॉक्टर S.S. मोहिते सरांनी खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी मांडलेल्या आहेत. कारण मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थी जीवनात आपण ह्याच गोष्टींसाठी खरं तर स्ट्रगल करत असतो. चांगल्या सवयी किंवा हुशार कसं बनवायचे, आपली बुद्धिमत्ता कशी वाढवायची, आणि ह्याच सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात याचा खूप फायदा होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला करिअर किंवा कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप हेल्प होईल. सो थँक्यू सो मच.